नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर। हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या काळात काही गोष्टी करण्यास मनाई आहे, तर काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते। या वर्षी 2025 मध्ये पितृपक्ष हा 8/9/2025 ला सुरू झालेला आहे, तर 21/9/2025 पर्यंत राहणार आहे। तर या पितृपक्षात आपण काय करावे आणि काय करू नये याबद्दलचा आपला आजचा व्हिडिओ आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हणतात। श्राद्ध पक्षात पितृपूजा, पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी मानलं जातं। जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होते, अशी समाज मान्यता आहे। हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या काळात काही कामे करणं अशुभ मानले जाते, तर काही कामे करणंही शुभ मानले जातात। तर आपण जाणून घेणार आहोत या पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये। पितृपक्षात ब्राह्मणाला अन्न व वस्त्र इत्यादींचं दान करून श्राद्ध करणं हे शुभ मानलं जातं। श्राद्ध पक्षातील गायी, कावळे, कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत लाभदायक मानलं जातं। या काळात ब्रह्मचर्य पाळणं हे सांगितलेलं आहे। ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहेत त्यांनी या काळात गया, उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावं असे म्हणतात। पितृपक्षात कांदा, लसूण अशा तामसिक पदार्थांचं सेवन करू नये। या काळात लग्न, साखरपुडा यांसारखी शुभ कार्य करण्यास मनाई आहे। पितृपक्षात नवीन कपडे आणि नवीन शूज खरेदी करणं टाळावं। या काळात केस कापणं, नखे कापणं आणि दाढी करणं हे टाळावं। या काळात सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करू नये हे अशुभ मानलं जातं। पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं हे अशुभ मानले जातं। या काळात आपण आपल्या पूर्वजांची पूजा करतो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध घालतो। पितृपक्ष हा असा काळ आहे ज्या काळामध्ये आपल्याला सात्विक जीवन जगण्याचा सल्ला दिला जातो। या काळात अशी अनेक कामे करणे ही निषिद्ध आहेत, जसं की या काळात मांस, मद्यपान करू नये आणि लसूण आणि कांदा यांसारख्या गोष्टी खाऊ नयेत। यासोबतच पितृपक्षात काही गोष्टी खरेदी करू नयेत। या वस्तू खरेदी केल्याने तुमचे पूर्वज नाराज होऊ शकतात असे मानले जाते। पितृपक्षामध्ये तुम्ही लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नये। तसंच या काळात नवीन कपडेही खरेदी करू नयेत। या काळात सोने आणि चांदीचे दागिनेही खरेदी करू नयेत। तुम्ही जमीन किंवा घर खरेदी करणे देखील या काळात टाळावे। याशिवाय पितृपक्षात बूट आणि चप्पल खरेदी करू नये। या काळात लग्न किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी वस्तू खरेदी करू नयेत। तसंच पितृपक्षात तुम्ही झाडू देखील खरेदी करू नये। पितृपक्षामध्ये तुम्ही श्राद्धाशी संबंधित वस्तू खरेदी करू शकता। या काळात जव, काळे तीळ, चमेलीचे तेल, तांदूळ इत्यादी वस्तू खरेदी करू शकता। या काळात अगरबत्ती, दिवे खरेदी करता येतं। या गोष्टीबरोबरच या काळात धार्मिक पुस्तके देखील खरेदी करू शकता। पितृपक्षात जर तुम्ही धार्मिक नियमांचे पालन केले आणि पूर्वजांचे श्राद्ध तर्पण केले तर तुमच्या जीवनातील समस्या ह्या दूर होतात। तुम्ही पितृदोषाने ग्रस्त असाल तर तुम्हाला त्यापासून आराम मिळतो। पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते। पितृपक्षात दिवसात पितरांसाठी जे काही अन्न ठेवले असेल ते नंतर गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना खाऊ घालावे लागते। त्यांच्याद्वारे हे अन्न पितरांपर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे। पितृपक्षामध्ये दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे। यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर समाधान मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात। पितृपक्षात आपल्या पूर्वजांना तर्पण अर्पण करावे असे म्हणतात। या दिवसामध्ये आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आपण पूर्वज अपमान करू नये। कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य या पितृपक्षात करू नये। पितृपक्ष हा मृत आत्म्यांची तहान भागवण्यासाठी आणि त्यांना समाधान देण्यासाठी तयार झालेला पक्ष आहे असे म्हणतात। अशा प्रकारे पितृपक्षामध्ये आपण सर्वांनी या गोष्टीची खरेदी करू नका आणि
ह्या गोष्टीची खरेदी केल्यामुळे आपले पितर आपल्यावर नाराज होतात आणि आपल्याला चांगले आशीर्वाद देत नाहीत। आणि आपण जर या नियमाचे जर पालन केले तर आपले पितर आपल्यावर प्रसन्न होऊन ते आपल्याला चांगला आशीर्वाद देतात आणि आपल्याला पितृदोष लागत नाही। तर असा होता आजचा आपला व्हिडिओ। आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या हरिप्रिया YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।